दुसरं काय असू शकतं. आज खूप आनंद वाटतो मला की बऱ्याच दिवसांनी एक चांगला कविता संग्रह माझ्या हातात आला. जेव्हा प्रमुख वक्ता असे म्हणतो की या कविता संग्रहात 79 कविता आहेत, कागदफार छान वापरलेला आहे, फॉन्ट चांगला केलेला आहे, मुखपृष्ठ छान केलेलं आहे, त्यावेळी समजायचं आत कविता चांगल्या नाही. आणि जेव्हा कविता चांगल्या असतात त्यावेळी वाक्यांचं परीक्षा घेतली जाते. लक्षात ठेवा. आज मला इतकं छान वाटतंय की कॅप्टनने सुरुवात केली, ही धडाडती टोप अशी होती, त्यानंतर हा रणगाडा इतका सुंदर बोलला. आणि त्यानंतर अध्यक्ष म्हणून एक फायदा असतो आणि एक तोटा असतो. फायदा असा असतो की ह्या दोघांचे काही मुद्दे आम्हाला मिळतात आणि ते आम्ही वापरू शकतो. आणि तोटा असतो की आता बोलायचं काय, काय बोलणार काय, आता एवढं सगळं साधून झाल्यावर बोलायचं काय. पण ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायात 80वी ओवी आहे, ओवी नंबर 80. त्यामध्ये असं लिहिलं आहे, परी न्यूनते पुरते अधिकते सरते, ते पूर्ण करून घेया ते विनंती असो. ज्ञानेश्वर असं म्हणतात की आतापर्यंत मी जे काय बोललो त्यामध्ये जर थोडंसं न्यून राहिलं असेल, थोडासा काय कमतरता राहिली असेल तर ती पूर्ण करून घ्या रसिक हो. आणि जर अधिक काही बोललो असेल तर ते वजा करून घ्या अशी विनंती एक बालक पुरुष तुम्हाला करत आहे, असं आपली माऊली सांगते. त्या ज्ञानेश्वरीचा आधार मला असल्यामुळे जे काही राहिले थोडंसं ते मी तुम्हाला सांगतो. काय असतं की प्रकाशन जो असतो ना, प्रकाशात तो आणतो. आता मगाशी लाईट गेले होते ना, लाईट गेले होते, अंधार झाला होता, पण त्या अंधाराला पण कळलं की ते प्रकाशात बसलंय म्हणून पुन्हा आले लाईट, असं पण झालं. आणि हा जो प्रकाशक आहे हा आणि सतीश आमचा हे कवितांच्या गावागावी ज्यावेळी आधी कार्यक्रम करायचो त्यावेळी समोर बसायचे आणि समोर बसून आमच्या कविता ऐकायचे, मन लावून ऐकायचे. आणि त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की आता मराठी सारस्वतामध्ये, मराठीच्या सांस्कृतिक पर्यावरणामध्ये कविता छापणारे प्रकाशक हाताच्या बोटावर बोलण्या इतके आहे आणि त्यात निधी दिली आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचं कविता कोणीही छापण्यास अतिशय मनापासून तयार नसतो. आता दिवाळी अंकाचं येईल त्यावेळी तुमचं असं लक्षात येईल, कानपूरक म्हणून कविता वापरतात, कुठेतरी कोपऱ्यामध्ये वापरतात, कुठेतरी बाजूला वापरतात. तर तसं हे नाही आहे. त्यामुळे उत्तम कवितेला उत्तम प्रकाशक मिळणं हे सगळ्यात चांगलं आहे. आणि सगळ्यात जर उत्कृष्ट गोष्ट काय असेल तर त्या कविता संग्रहाचं प्रकाशन होताना चांगली रसिक मंडळी समोर असते. ठाण्यामध्ये करतोय याचं कौतुक आहेच आम्हाला, पण ठाण्यातले कोण येतात हे महत्वाचं आहे. ठाण्यातला या लायब्ररीचा एक सदस्य, एक कार्याध्यक्ष जर शेवटी बसला असेल तर ते महत्वाचं आहे. तो विनायक गोखले तिथे जो बसलेला आहे, तो पाठराखण करतोय ते महत्वाचं आहे. कोण येतं हे महत्वाचं आहे. नाफडे कॅप्टन एवढे मोठी माणूस घेऊन इथे बसतो ते महत्वाचं आहे. आमचा सतीश भावसा, मी मगाशी विनोदाला म्हटलं, खरं म्हटलं माझ्या संग्रहाच्या प्रकाशनाला कधी झाला नाही, पण आज अर्थात रविवार असेल, डोंबिवलीत राहतो म्हणूनही आला असेल, पण चित्रकार येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आज एकच चित्रकार आलेला नाहीये. तुमच्या असं लक्षात येईल की सतीश भावसा हा अर्जुन बेंबेरे चित्रकार आहे, तो आकाश बागवे म्हणून माझा पुतळे आहे, तो पण चित्रकार आहे.
तिकडे मधुरा घळके बसले, ती चित्रकार आहे. हे जेव्हा सगळे चित्रकार एकत्र येतात त्यावेळी सगळ्या कला एकत्र येतात, हे महत्वाचं आहे. नुसते कविता संग्रहाला कवीच आले तर तो समारंभ कवी न राहता उलटा होतो, वीक होतो. त्यामुळे सगळे चांगले लोक आले पाहिजे. एवढंच नव्हे तर आज सिरियल मध्ये काम करणारे आमचे सुधाकर वसईकर नट इथे आलेले आहे. आमचा सुदीप चित्ते हा दिग्दर्शक आहे. एवढ्या मोठ्या सिरियल मध्ये काम करून नाटकात काम करणारी ज्योती निसळ इथे आलेली आहे, ही तिथे बसलेली आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे, तुमच्या असं लक्षात येईल. आणि संस्थेचा जरी असला बाळा कांदळकर गोमसाहेब ठाणे जिल्हा अध्यक्ष, तरी तो कवी म्हणून आलेला आहे, प्रकाशक म्हणून आलेला आहे. आणि हे फार महत्वाचं आहे. विजय जोशी एवढा दंग असतो सगळ्या गोष्टीमध्ये, वेगवेगळी बरीचशी कार्यशाळा वगैरे घेतो, पण आज तो स्वतःहून इथे येऊन बसलेला आहे, हे सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे जेव्हा सगळे असे कलाकार येऊन बसतात त्यावेळी तो कार्यक्रम, आणि नवीन पिढीतली पण येतात. सुमेध वैद्य तो बसलेला आहे, नुकतंच कविता लिहितोय. वैभव वराडी तो नवी मुंबईतून आला. प्रकाश बोलता आमचं काय ज्यावेळी असावी सहज कसा येऊन बसतो नेहमी छान. तर हे सगळं जे कुटुंब आहे सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून किती जरी माझं इथे कौतुक झालं, लोक कौतुक करतात, तर मी या कानाने ऐकून या कानाने सोडून दे, असं असायला पाहिजे. नाही तर फुगायला लागला एवढा मोठा की तो फुगा कसा फुटतो तुम्हाला माहिती आहे. पण एक गोष्ट मी नेहमी करतो, जसं कल्पना माझ्याकडे आली आणि तिने कविता दिल्या, ते एकच गोष्ट सांगितली. काय सांगितलं असेल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मायकेल एंजेलो नावाचा शिल्पकार होता. तो दगडात इतक्या सुंदर मूर्ती घडवायचा की त्याचे शिष्य अवाक व्हायचे. त्यांनी केलेल्या मूर्ती बोलायच्या नाही, पण मायकेल एंजेलो ज्यावेळी मूर्ती घडवायचा त्यावेळी डोळ्यातनं बोलायच्या मूर्त्या. त्यामुळे शिष्याने एकदा त्याने विचारलं की, म्हणाले गुरुजी तुम्ही एवढा सुंदर मूर्त्या घडवता, हे कसं काय सिद्ध होतं तुम्हाला, कसं काय होतं? तर मायकेल एंजेलोने दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. प्रत्येक कवीने, प्रत्येक कलाकाराने, प्रत्येक नाट्यधर्मीय लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मायकेल एंजेलो असे म्हणाले की मी कुठे मूर्ती घडवतो, मूर्ती दगडात असतेच. मी नको असलेलं दगड बाजूला करतो, मी नको असलेला दगड बाजूला करतो. मी फक्त एवढंच कवीला सांगतो, तुमच्या कवितेकडे असं पहा की काय त्यात नको आहे. नको आहे हे कळलं ना की आपोआप काय असतं माहिती का, आपल्या कवितांकडे लिहून झाल्यावर आपण ना आईच्या नजरेने बघतच नाही. असं म्हणतात आमची कविता म्हणजे आमचं अपत्य आहे, पण अपत्य असं पाळण्यात घालतात की नंतर ते बघतच नाही, फेसबुकवर कसंही टाकतात. हा सगळ्यात अगदी समृद्ध नजर काय असेल मला सांगा. माता ज्यावेळी बाळंत होते त्यावेळी पहिल्यांदा बालक तिच्या कुशीत येतं, ती त्या बाळाला ज्या नजरेने बघते ना त्यानंतर आयुष्यात कधीच तशी नजर, इतकी सुंदर सात्विक नजर असते. ते एकदा जन्म दिला कवितेला की त्या बाळाकडे आपण बघते, माता तसं त्या कवितेकडे बघा. ती कविता तुमच्याशी बोलते, ती सांगते, पण आपण करणं बधीर असतो, आपण ते ऐकत नाही. ती म्हणते, त्यात ते काही शब्द म्हणतात, आम्हाला इथे नाही थांबायचं, ही खानावळ वाटते आम्हाला, आम्ही नाही सदस्य होऊ शकत, आम्हाला इथून काढा. असं ज्यावेळी होतं त्यावेळी तेवढंच त्याला सांगितलं की त्या कवितेत काय नको तेवढं तू शोधून काढ, मी सांगणार नाही. माझं फक्त एवढंच नाव आहे की ही कविता एक काय असतं माहिती का, एक जरी शब्द बदलला कवितेत तरी कविता अशी कोलमडून पडली पाहिजे. काय आपल्याकडे असं बांधकाम असतं, किती विटा काढा बांधकाम तसंच. असं ज्यावेळी तिला कळलं त्यावेळी मग तिचा चेहरा जो फुलला. कारण मुळामध्ये काय असतं माहिती आहे, ती कांदबिलीला राहावं नाही तर बोरिवलीला राहावं नाही तर आपण ठाण्यात असू, खानदेशच्या मातीमधली
खानदेशच्या मातीमध्ये बहिणाबाईने त्या कवितेच्या बिया रुजत घातलेल्या आहेत. त्याची जी रोपं नाशिक पासून सगळ्या महाराष्ट्रात आली, त्यातला आज चिमुकलं. आणि ही जी मातीचा गुण आपण म्हणतो ना, ते हे आहे. तो मातीचा गुण तुमच्या ह्याच्यात आला पाहिजे. नको ते नाही जमत ते करू नका, पण जे तुम्हाला जमतंय, जे सहज येतंय, जे तुम्हाला कळतंय, तुम्ही स्वतःला ओळखायला शिका. तुम्हाला काय कळतंय? सगळे काही छंदातच लिहायला पाहिजे असं नाही. काय जण हा छंद घ्या, ते वृत्त घे, ते वृत्त घे. आता वृत्त इतकी कमी लिहित आहेत की पत्रकार सुद्धा फार त्रास व्हायला लागला पत्रकारांना. तर वृत्त हे पत्रकारांचं पण असतं ना, त्यामुळे वृत्त नाही, जे आपल्याला सहज जमतं. पाणी पाणी वाटे तैसे आपण शिकणार. आपण आपले संत वाचत नाही ना, त्यामुळे फक्त जगात दोन प्रकारची माणसं आहेत. काही संत आहेत आणि बरेचसे वसंत आहेत. ते वसंत संतांचं ऐकत नाही. ही रामदासांची ओवी आहे. प्रीतीची लक्षणे ऐसे अंतरी उठे अनायासे की पाणी पाणवटे जैसे आपणच शिकणार. त्यामुळे कविता स्वतःहूनच जाते पुढे, सांगायची गरज नाही आणि ती सहज अशी पुढे जाते. पण खरा कवी तो ज्याला कुठे थांबवावं येतं, नाहीतर 3-3 पानाचे हायकू लिहिणारे कवी येतात. त्यामुळे कुठे थांबावं हे कळलं पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळी सावलीची झळ हे तुमच्या असं लक्षात येईल की आपण ज्यावेळी पुस्तक घेतो ना, लक्षात घ्या, आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा म्हणजे आपला चेहरा, आणि चेहऱ्याचा आरसा म्हणजे डोळे. डोळ्यामध्ये माणूस कळतो. लक्षात ठेवा, किती भ्रष्ट असला राजकारणी तरी डोळ्यात कळतो लगेच. म्हणून ते काळे चष्मे वापरतात. लक्षात घ्या, तर डोळे हा तुमचा असं आहे. तसं या पुस्तकाचं जे आतलं शरीर आहे किंवा आत्मा, त्याचा जर चेहरा कुठला असेल तर मुखपृष्ठ, आणि मुखपृष्ठाचा चेहरा असेल तर ते शीर्षक. ते शीर्षक नीट तुम्हाला ठेवता आलं पाहिजे. जसं आपण बाळाला नाव ठेवतो ना, तसं ते शीर्षकाचं नाही. तर शीर्षक आपल्याला जर चुकलं ना, तर मग आपण नावं ठेवण्याऐवजी लोकच नावं ठेवतात, बरीच नावं ठेवतात आपण. तर ते शीर्षक, परवा एकदा मी ह्याला गेलो होतो वाशीला. परवा म्हणजे 4-5 वर्षापूर्वी समजायचं. तर तिकडे गेलो होतो. ते एका कवयित्रीचा संग्रह होता, नाव नाही सांगत कारण शेक्सपियरच म्हणाला, व्हॉट इज इन नेम. तर नाव नाही सांगत. तर त्या बाईंनी शीर्षक ठेवलं होतं खपली. मी त्यांना म्हटलं उठल्यावर, खपली हे नाम आहे की क्रियापद आहे? म्हणजे मला जखमेवरची खपली हे नाम आहे, पण खपली हे जर क्रियापद असेल तर ते प्रकाशकाने ठेवले असेल. प्रकाशित व्हायच्या अगोदर खपली. आणि तिसरा अर्थ जर घ्यायचा असेल भावार्थ तर खपली असाही घेतात. त्यामुळे अशा प्रकारची नावं. आता सावलीची झळ ही जी काय गंमत आहे तुमचं सांगतो. पहिल्यांदा तुम्ही रंग बघा. रंग का हा मोठा चित्रकार आहे माहिती आहे? जे इथे उपस्थित चित्रकार आहे, जरा मी काय बोलतो ते कळेल. हिरवा रंग हा चित्राला कधीही सुटेबल नसतो. हिरवा रंग कुठलाही चित्रकार, थोडंसं मला चित्रातलं कळतं म्हणून बोलतो, की चित्रातला हिरवा रंग जर एवढा प्रकारचा असेल तो चित्रकार उत्कृष्टच असला पाहिजे, नाहीतर ते हे चित्र होणार नाही. आणि त्यामुळे हिरवा रंग संपूर्ण वापरून बघा. हिरवा रंग समृद्धीचा आहे. हिरवा रंग समृद्धीचा आहे. आपल्याकडे तिरंग्यात सुद्धा हिरवा रंग समृद्धीचा आहे. हिरवा आणि निळा हे दोनच रंग सगळ्या अवकाशामध्ये आणि सगळ्या आपल्या पृथ्वी तलावर व्यापून दोनच रंग मोठे आहेत, ते हिरवा आणि निळा. वरती पाहिलं तर निळा, खाली पाहिलं तर हिरवा. मग हिरवा रंग असूनही नाव काय आहे? सावलीची झळ. समृद्धीत सुद्धा कधी कधी मानसिक हाल होतात, याचंही प्रत्यंतर तुमच्या असं बघता आलं पाहिजे. लक्षात ठेवा,
कवितेकडे, कवितेच्या पुस्तकाकडे असं बघता आलं पाहिजे. मग तुमच्या असं लक्षात येईल की काय आहे. आता आपण नावाकडे जाऊया. काय असतं माहिती आहे, ही जे नाव आहे सावलीचं झड, सावलीची झड, धग वेगळी आणि झड वेगळी, दाह वेगळा. मगाशी नीता म्हणाली दाह बद्दल, ती म्हणाली दाह हा कुणीतरी दिलेला असतो, स्वतःहून दाह होत नाही. जखमेचा दाह होऊ शकतो. धग जी असते, धग, ही धग हवी हवीशी वाटते आणि झड नको नकोशी वाटते. हे सगळे शब्दांचे कवडस आहेत ना, हे आपल्याला कळले पाहिजे. हा, आता उन्हाची झड असते, कोणी सांगेल, शिकलेला माणूस. पण सावलीची झड हा नुसता व्यत्यास नाहीये, म्हणजे उलट शब्द ठेवून झड हा शब्द ठेवायचा म्हणजे सगळे अगदी अट्रॅक्ट होतील, काय नाव ठेवले असं नाही. ते मुळामध्ये सावली उन्हाशिवाय शक्यच नाही. सावली नावाची गोष्ट उन्हाशिवाय शक्य नाही. ऊन असेल तरच सावली असते. रात्री काळोखात कुठे सावली असते? म्हणून वीज आहे म्हणून सावली येते. आता ही वीज आहे म्हणून, पण ही खरी वीज नाहीच आहे. कुणीतरी अशा 2 ओळी लिहिल्या आहेत, म्हणजे मीच लिहिल्या की ही वीज नव्हे का पाणी जळते आहे. ही वीज नव्हे का पाणी जळते आहे. ते तेव्हा कळले नव्हते, हे आता कळले आहे. तुमच्या असं लक्षात ठेवा, कसा मॅच्युअर्ड होतो माणूस तुमच्या वक्त्यात. वीज ही पाणी वरून पडल्याशिवाय वीज उत्पन्न होऊच शकत नाही. तर ऊन असल्याशिवाय सावली शक्यच नाही. मग उन्हाची असलेली ही जी प्रतिबिंब आहे, ऊन जर बिंब असेल तर सावली प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब कधी छळत नाही, आपलं बिंबच छळतं. आरशासमोर उभा राहणारा माणूस लबाड असतो, बिंब नाही, आतलं नाही. मग सावली कधीही छळणार नाही. तरी ज्यावेळी ती छळते त्यावेळी ती मनात असलेली सावली असते. आणि म्हणून हे मनात असलेल्या सावलीची झड असा एक व्यापक अर्थ त्याला येतो. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कायम. कायम हे लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला त्यातली गंमत कळते. नाही तर नुसता शब्दार्थ कळलं म्हणजे कविता नव्हे. यांच्या कविता शब्दकोशात जाऊन शब्दार्थाने आपण उलगडू शकतो तर कविताच नाही. कारण शब्दार्थानंतर एक मतितार्थ असतो, तो प्रतिभेला जाणवतो तुमच्या बुद्धीला. त्यानंतर भावार्थ असतो आणि भावार्थ आणि मतितार्थ एकत्र आले की गर्भितार्थ असतो. हा गर्भितार्थ जाणवलं म्हणजे कविता समजून गेलाय. कारण कविता हे संश्लेषणात्मक आहे आणि गद्य हे विश्लेषणात्मक आहे. याला मराठीत सिंथेटिक आणि ॲनालिटिक असं म्हणतात मराठीत. तर गद्य हे ॲनालिसिस करणार आहे आणि हे सिंथेटिक आहे म्हणजे अर्क आहे. कविता हा अर्क आहे आणि अर्क जो असतो तो सगळ्यात, म्हणजे मला सांगा, कुंकू छोटा आहे ना देहापेक्षा, पण तो अर्क आहे ना. हे जर नाही लावलं तर त्रासच होणार महिलांना. तर प्रत्येक शब्दाचं एक गमक आहे, ते पाहिलं पाहिजे. महिला हा शब्द आता मी उच्चारला. एकदा मला महिला दिनाच्या निमित्त महिलांनी कार्यक्रमाला बोलवलं. मी म्हटलं मला कशाला बोलवलं. मग मी पहिला प्रश्न त्यांना म्हटलं की मला सांगा, इथे उपस्थित सगळ्या महिला आहेत, ललना आहेत, स्त्री आहेत, महिलाचा अर्थ काय माहितीये का तुम्हाला? महिला या शब्दाचा अर्थ काय? एकही हात वर गेला नाही, एकही हात वर झाला नाही. मग शेवटी माझ्यावरच जबाबदारी आली. मी म्हटलं मही म्हणजे पृथ्वी आणि तिला म्हणजे सरस्वती. पृथ्वीवरची सरस्वती तिला म्हणतात महिला. लक्षात घ्या. आणि म्हणून स्त्री ज्यावेळी अभिव्यक्त होते ना, तिच्याकडे मुळामध्ये तो सरस्वतीचा श्वास असतोच, तो मातीचा वास असतो,
म्हणून माझा सिद्धांत आहे की स्त्री जेवढी मनात बोलते तेवढी जनात बोलत नाही. स्त्री जेवढी मनात बोलते ना तेवढी जनात बोलत नाही. आणि म्हणून ज्यावेळी कवयित्री लिहिते कविता तेव्हा तिच्या प्रतिमा वेगळ्या असतात, तिची प्रतीकं वेगळी असतात, तिची अभिव्यक्ती वेगळी असते. आणि हे जाणवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. साधारण 1990 पर्यंत एका दुसरी स्त्री लिहायची. मी एखादी संजीवनी मराठी, एखादी शांताबाई शेळके, एखादी इंदिरा संत. 90 नंतर असं झालेलं आहे, एवढ्या स्त्रिया लिहायला लागल्या मराठीमध्ये. हा सगळ्यात मराठीचा सुवर्ण काळ 1990 नंतर. याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. समीक्षक तर KG मध्येच असतात, त्यामुळे त्यांना काही कळत नाही. पण हे कवींच्याही लक्षात आलं पाहिजे की ज्यावेळी स्त्रीची संख्या जास्त झाली कविता लिहिण्यामध्ये, त्यावेळी लक्षात घ्या की खरं दालन कवितेचं समृद्ध झालं. ही पुरुषांची बक्तेदारी नाही, तर पुरुषाकडे प्रतीक्षा असते आणि स्त्रीकडे तितिक्षा असते. तितिक्षा म्हणजे सहन करण्याची शक्ती, जी पुरुषापेक्षा 7 पट जास्त असते स्त्रियांमध्ये. आणि ही जी तितिक्षा आहे ती तितिक्षा तिच्यामध्ये आहे. म्हणून खऱ्या कवितेची व्याख्या माझी अशी आहे, ज्या कवितेमध्ये जास्तीत जास्त लपवलं जातं ती मोठी कविता. मला पटणार नाही, म्हणा काय पाठवलं काहीतरी वेळासाठी काय बोलताय, पण हे शाण्यासारखं बोलतोय मी. याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या बरं का, लक्षात घ्या. तितिक्षा असू दे जरा. तर तितिक्षा याचा अर्थ काय माहितीये का? तितिक्षा याचा अर्थ असा आहे की सहन करण्याची ताकद ती स्त्रीला जास्त असते. आणि म्हणून त्या स्त्रीची जी अभिव्यक्ती असते ती लपवलेली असते. का लपवलेले? उघडं असलेलं सौंदर्य मादक असतं, पण लपवलेलं सौंदर्य मोहक असतं. तुमच्या असं लक्षात, जेवढं तुम्ही दडवा, जेवढा कंजूसीने शब्दामध्ये व्यापार कराल ना तेवढी कविता चांगली असते. भरमसाठ आपलं वडा 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 लिहिलं त्याला कविता म्हणत नाही. त्यामुळे कंजूसी जर करायचीच असेल आयुष्यात तर कवीने शब्दांची करावी. शब्द हा तुमच्या अवकाशाचा गुण आहे, तो कधीतरी तुमच्या हातात येतो. त्याला जवळ करा, हृदयात घ्या, तरच तो प्रकट होतो. तुम्ही जर त्याला साथ दिली नाही तर पुन्हा अवकाशात जातो. म्हणून अवकाशाचा शब्द अवकाशाला परत करणे म्हणजे कविता. आणि हे कळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे तिला कळलेलं आहे. आणि म्हणून एकच कविता मी सांगतो याच्यातली, कशी समजून घ्यायची असते. आपण काय करतो माहिती आहे, आपण कविता वाचतो, कळलं. काय कळलं? काय कळलं सांगा ना, त्यात काय आहे, ते दडवलेलं काय आहे ते तुमच्या लक्षात येईल. आणि तिथे तुम्हाला काय असतं माहिती आहे, समानार्थी शब्द नावाची गोष्ट फार वाईट आहे. कुठला शब्द कुठे वापरायचा हे कवीला कळलं पाहिजे. मी नेहमी उदाहरण देतो, पुन्हा एकदा उदाहरण देतो, कारण हे आमचे कल्पनाचे नातेवाईक इथे बसलेले आहेत, त्यांना छान वाटलेले उदाहरण. आता या चेहऱ्याला किती शब्द आहेत? चेहरा, मुख, तुंड, तोंड, चर्या, मुद्रा, आनन, थोबाड. बरोबर. आता हे सगळे शब्द आहेत चेहऱ्याला. पण समजा मी कॉलेजमध्ये शिकवायचो तेव्हा मुलाला उदाहरण द्यायचं की एखादी मुलगी तुम्हाला आवडली तर तुम्ही असं जाऊन सांगणार का, तुझं थोबाड खूप सुंदर आहे. मग तुमचं थोबाड आणि तिचे हात एकत्र होत. पण थोबाड हा शब्द मराठीत आहे, याचा मराठीला गर्व असला पाहिजे. पण राग आला तर तुम्ही काय असं म्हणणार, तुझ्या मुखकमलात ठेवून देऊ का? तिथे थोबाड रंगवून देईल, तिथे थोबाड रंगवून देईल, हाताच्या अगोदर फटका बसतो. ही जी भाषेची गंमत आहे ना, ही भाषेची गंमत कवीला कळली पाहिजे. आणि ती कधी कधी नकळत पण होत्या. एवढा काय कवी हुशार असतो असं नाही आमच्यासारखा, पण त्याला ती नकळत होते, कारण रसायन तयार होतं. पोएट्री इज अ केमिस्ट्री, नॉट फिजिक्स. पोएट्री इज अ केमिस्ट्री.
तुमची अभिव्यक्ती याचा अर्थ तुम्ही कुठलाही अनुभव तुमच्या शैलीने व्यक्त करता ते तुमचं रसायन असतं, ते तुमचं रसायन असतं आणि त्यामुळे तुमची शैली तिथे ठरते. म्हणून संतांच्या कविता नीट वाचा. नामा म्हणे, चोखा म्हणे, तुका म्हणे, तुकासारखं नामा लिहित नाही, नामासारखं चोखा लिहित नाही आणि ज्ञानासारखं तर कोणीच लिहित नाही. इथे एका ग्रुपमध्ये एकाच धाटणीचे सगळे लिहितात. त्या ग्रुपवर बंदी घातली पाहिजे. चेहराच नाही कोणाला कवितेला. एक विषय देतात, विषय नाही. हजारो वेळा मी सांगितलं विषयावर कविता नसते रे, आशयावर असते. ते आशय तो कळला पाहिजे. म्हणून ही शेवटची कविता मी सांगतो तुम्हाला. आणि मी कसा पाहतो तसं तुम्ही पुस्तक पडलं प्रत्येक कविता ज्यावेळी पाहाल ना तेव्हा एका कविता समजून घ्यायला एक सप्ताह लागेल. 7-7 दिवस लगेच कविता वाचली आणि ढाराढून झोपलो. झालं माझं वाचून मग तू वाचलास एवढं. अजून खूप आहे. आयुष्यभर असते ही कविता, आयुष्यभर राहते. लक्षात ठेवा. तुम्ही सगळे इथे बसलेला अजून पहिलीच्या पुस्तकातल्या कविता आठवतात ना? आताच्या कविता आठवतात? आताच्या कोणाच्या कविता आठवत नाही. पण फुल पाखरू छात किती दिसते, फुल पाखरू या वेलीवर फुला बरोबर गोड किती हसते, फुल किती साधं आहे. काय का त्याच्यामध्ये? तुझं पाहता मज माझा हृदयात असे उठले काही दिवे. अरे नको रे, सरळ बोल ना, तू मला आवडते. एवढं साधं असताना कशाला उगा अशी काही गरज नाही ना. म्हणजे तुम्ही काय करता माहितीये का, तुम्ही शब्दांचे कॉस्मेटिक वापरता. तिचा चेहरा सांगताना सरळ सांग ना बाबा, ती लगेच म्हणेल हो बरोबर आहे. उगाच आपलं हे होतं. बघ आई आकाशात सूर्य आला, पांघरून अंगावर दिसेला. क्या बात. अजून मला आठवतात. अजून याचं कारण काय? दॅट इज अ केमिस्ट्री नॉट फिजिक्स. त्यावेळी ग्रुप नव्हतं ते बरं होतं. त्यावेळी फेसबुक नव्हतं ते आणखी बरं होतं. हेच येतो तोंडाला. पण वी हॅव टू फेस इट. तर तसं नाही येते. तर ती कविता आयुष्यभर पुरते. एक छोटीशी कविता आहे 20 पानावर, रेघोट्या. शीर्षकापासून सुरुवात करूया. रेघोट्या. रेषा नाही, रेग नाही, रेघोट्या. कोण मारत? मोठी माणसं रेघोट्या नाही मारत. लहान माणसं, लहान मुलं निरागस नाही रेघोट्यामध्ये. रेषा मोठे शिकल्यानंतर चौकोनी रेषा, सरळ रेषा, वक्र रेषा वगैरे असं तुम्ही शिकलेलं असता. पण लहानपणी तुमच्या हातात खडू दिलं की रेघोट्या वाचतात. रेघोट्या, दॅट इज कॉल्ड रेघोट्या. कळलं? म्हणजे शीर्षकापासून सुरुवात होते. ह्याच्यामधला निरागसपणा जर कळला तुम्हाला तर रेघोट्या कळतील, नाही तो उपयोग काय? बघा, आकाशाने शांतच असते स्थितप्रज्ञासारखी. आता आकाशा म्हणजे अलीकडे मी शांत असते स्थितप्रज्ञासारखी. का शांतला स्थितप्रज्ञा असं म्हटलं? व्हॉट डू मीन बाय स्थितप्रज्ञा? असं इंग्लिशमध्ये विचारल्यावर लगेच कळतं. ज्याची प्रज्ञा स्थित असते, ज्याची प्रज्ञा चळत नाही, चंचल नसते, त्याला स्थितप्रज्ञा म्हणतात. प्राण्यांमध्ये गाढव हा स्थितप्रज्ञा. किती जाऊन त्याला म्हणा गाढव, अजिबात भडकत नाही. माणसाला म्हणा गाढव, लाथा झाडतो. मुलं म्हणाले स्थितप्रज्ञ गाढव आहे. काय काय कलाकाराचं निरीक्षण असतं, लक्षात ठेवा. तर स्थितप्रज्ञ. आणि पुन्हा लक्षात घ्या, बुद्धी वेगळी, प्रज्ञा वेगळी आणि प्रतिभा वेगळी. बुद्धी ही चतुर असते, प्रत्येकाला असते. बुद्धी चतुर आहे, ती विघटन करते, ते लढाया निर्माण करते, एकमेकांमध्ये दुश्मनी पैदा करते, त्याला बुद्धी म्हणतात. ती राजकारणाकडे असते. बुद्धीला जेव्हा विवेक येतो, विवेक, त्यावेळी प्रज्ञाचं रूपांतर. म्हणून प्रज्ञाशील करुणा बुद्ध म्हणाला.
प्रज्ञा बुद्धी शील करुणा म्हटलेलं नाही, होत प्रज्ञा म्हटली. तर स्थित प्रज्ञ म्हणजे ज्याची बुद्धी विवेकासहित स्थित असते, अशा प्रकारे मी आता बसलेली आहे. म्हणजे प्रज्ञा चालू आहे, शांत जरी असली तरी मी शांत असते. स्थित प्रज्ञासारखी ओठ विलग होतात आधीमधी सुस्कारा सोडण्यासाठी की बोलण्यासाठी, प्रश्नचिन्ह आहे. ओठ विलग होतात, विलग होतात, विलग केले जातात. मी स्वतः बोलत नाही. ज्यावेळी विलग होतात ते सुस्कारा सोडण्यासाठी. तर ओठ सुस्कारा सोडतात काय? नाही ना, वो वेळी आहे का कवयित्री? हा, सुस्कारा सोडते कशी काय ओठाने? मग आपलं चालायला लागते की असं का गेलंय बाबा, की सुस्कारा सोडण्यासाठी की बोलण्यासाठी. एक अकबर इलाहाबादी नावाचा उर्दू कवी आहे, त्याने एक सुंदर सुधाकर शेर लिहिलेला आहे. हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, और वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता. काय सुंदर आहे, मला सांगा. आता बोलण्यासाठी सुस्कारा सोडणं याचा अर्थ बळे बळे बोलणे, सहज बोलणे नाही. सुस्कारा ज्यावेळी आपण एकदम नको असतं आपल्याला, त्यावेळी आपण सुस्कारा सोडतो, बरोबर की नाही? तर तो अर्थ है. हम आह भी करे तो हो जाता है बदनाम, और कत्ल भी करे तो चर्चा नहीं होता. आता ह्या दोन ओळी रोमॅन्टिक म्हणायच्या की सामाजिक म्हणायच्या? प्रेयसीला पण उद्देशून आहे. हम आह करे तो हो जाता है बदनाम, और कत्ल भी करते तो चर्चा नहीं होती. आणि हे आजच्या राजकारणात पण लागू आहे. वो कत्ल भी करते हैं, उल्हासनगर में जाके बदनाम होते, चर्चा नहीं होती. मग कविता ही सामाजिक वेगळी, निसर्गाची वेगळी, प्रेमाची वेगळी असं काही नाही. कविता ही कविता असते. दोनच गोष्टी असतात, चांगली कविता आणि वाईट कविता, संपलं. असं काही नसतं. हे विद्यापीठाचे गुण आहेत सगळे. ही सामाजिक आहे, निसर्ग आहे, अमका आहे. कविता लिहिताना कवी असा विचार करतो, आता की निसर्गाकडे जाऊन आमचा एक कवी आहे, तो पहाटे 4ला जातो, घरावर बगीच्यात जातो आणि कविता करत बसतो आणि येऊन आम्हाला त्रास देतो. आता ते सकाळी उठून, सकाळी माणसं वेगवेगळ्या कामात जातात त्याच्यामध्ये, आंब्या वगैरे घेऊन. अरे तिथे हा जाऊन कविता काय करतो, काय तरी काय. आणि त्याला कोणी सांगितलं की वनात गेलं की कविताच बोलते म्हणून? अजिबात नाही. रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते. ही काणेकरांची कविता उत्सर्जक क्रिया करताना. आता कुठे सुचली याच्यावर कवितेची महत्ता आहे का? तर काणेकरांचे मामा म्हणाले ही कविता मुळे 2 चुका आहेत त्याच्यामध्ये. ते असे स्थितप्रज्ञ होते, कृत्रिम स्थितप्रज्ञ. काणेकर म्हणाले काय चूक आहे? तर ते मामा म्हणाले, त्रिकोणी चौकोनी चेहरा होता, तो मामा म्हणाले काय आहे? रानात सांग कानात. रानात जायचं मग कानात कशाला सांगायचं? ही पहिली चूक. आणि दुसरं म्हणाले रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पाठ येते. वेळ आहे, वेळ लागले की भल्या पाठी असं कोण प्रे करायला भेटायला जातं काय? भल्या पाठी कोण कोण माणसं कुठे कुठे जातात काय काय करायला? ही काय भेटायला जाणार का? काणेकरला कवी होते माहिती का? कवीची उत्तरं ना सामान्य जनापेक्षा वेगळी असतात, त्याला कवी म्हणतात. ते म्हणाले मामा तुम्ही कधी प्रेम केलंय का? मामा म्हणाला नाही. मग तो म्हणाला मामी कधी मिळाली? म्हणे मी लग्न करून आणली. मामा बघा उत्तर काय काणेकरांचं. मामा काही काही गोष्टी अशा असतात त्या रानात जाऊन कानातच सांगायच्या असतात. आता हे जे आहे हे याच्यात लपलेले जे सगळे अर्थ आहेत ना, हे कवितेतनं आपण शोधून काढले पाहिजे. बघा, सुस्कारा सोडण्यासाठी की बोलण्यासाठी. काळे डोह पण सुकले, रान निष्पर्ण करून उद्ध्वस्त झाले. घळाघळा बोलायचे कधी काळी, आज काही केला सरत नाही. काळे डोह
कुठेही डोळे असा उच्चार केलेला नाही. डोळ्यातनं पाणी गळते असं कुठेही लिहिलेलं नाही. मोठा कवी तो असतो की जो नामांना लाभ ठेवतो आणि विशेषतः वापरून नामाचं काम करतो. तुमच्या असं लक्षात येईल तो हे जे लावणी यांची आहे कोणाची, कधी मांडवूनकरांची, तुझ्या उसाला लागेल कोल्हा, तिथे काय उसाचं वर्णन नाही आहे, तो काय कोल्ह्याचं वर्णन नाही आहे, कुठेही स्त्री देहाचं वर्णन नाही. आणि तरी सुद्धा स्त्री देह तिथे आहे तुमच्या लक्षात येईल. लांब रुंद पिकला बिगा याची कुठवर ठेवशील निगा, सुरेख वस्तू म्हणजे आवाज ना जगा, याला कुंपण घालशील किती, जात चोरांची लई हिकमती, आपली आपणच धरावी भीती, अर्ध्या रात्री घालतील घाला तुझ्या उसाला लागेल. हे काय आहे? हे तुमच्या असं लक्षात येईल की एखादे अतिशय तारुण्यात आलेल्या स्त्रीचं वर्णन, त्या स्त्रीचं कुठल्या देहाचं वर्णन न करता कवीला करता येतं, याला म्हणतात खरा कवी. नाही तर माझे हिरीला इज्जत बसवानी वगैरे वगैरे अशा आले, त्यांच्याकडे आपल्याला जायचं नाही. आता मला सांगा, इथे डोहाविषयी बोलते का कवयित्री? काळे डोह पण सुकलेत, रान निष्पर्ण करून उद्ध्वस्त झालेत, घडाघडा बोलायचे कधी काळी, आज काही केला झरत नाही. काळे डोह म्हणजे डोळे. डोळे जे आहेत ते डोहासारखे खोल आहेत, त्याच्यामध्ये पाणी आहे पण ते घडत नाही. नाही म्हणायला शुष्क कोरड वाहू वारे वाहतात, त्याचाच काय तो आवाज. फक्त श्वास जलद चालतो, श्वास जलद चालतोय, वारा याचा अर्थ श्वास जलद चालतोय, त्याचा काय तो आवाज. जिवंतपणाचं लक्षण नाहीतरी सगळंच अबोल तटस्थ, अबोल तटस्थ. एक फरक मात्र प्रकर्षाने जाणवतो. बघा, शेवट ज्याला करता येतो ना कवितेचा, तिथे म्हणजे काय पंच नाही आला पाहिजे. काय पंच मारले नाही कवीने, ह्याला कानाखाली वाजवलेला आहे, पंच नाही, तो सहज आलं पाहिजे, सहज. नाही तर काय काय कवी शेवट आधी लिहिताना मै मरत उभे करतात, असे पण आमच्याकडे माहिती आहेत कवी, नाही का? हा असला याला कळलं नाही तर सगळे दाबून तटस्थ. एक फरक मात्र प्रकर्षाने जाणवतोय, एक फरक मात्र. बघा, डोळे झडतायत, सुस्कारा आहे, काहीतरी सरतंय, शांत राहते, तटस्थ आहे मी, स्थितप्रज्ञासारखी आहे, वारा आहे तो सुस्कारे मी टाकते आहे. एक मात्र गोष्ट, फरक मात्र प्रकाशाने जाणवतोय. हातावरच्या 2-4 रेघोट्या अस्पष्ट झाल्या, हातावरच्या रेघोट्या अस्पष्ट झाल्या. काय आणखी काय कवीने सांगायला पाहिजे? आत्ता चल ज्यावेळी असं सांगतात ना, त्यावेळी ती कविता असते, नाहीतर ती रचना असते. रचना कोणी करू शकतो, मग रचना करायला बुद्धी चालते, प्रज्ञा चालते, प्रतिभा नसली तरी चालते. म्हणून शेवटची एक गोष्ट 2 मिनिटाची सांगतो आणि मी थांबतो. माझ्या झेल कथा नावाचं माझं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये 105 नंबरची गोष्ट आहे. एक झेल गुरुजी आहे आणि शिष्य आहे, शिष्य आणि झेलचा संवाद आहे आणि प्रश्नमंच आहे तिकडे. त्या वटवृक्षाखाली झेल गुरुजी बसले, शिष्य समोर बसले आणि शिष्यांना झेल गुरुजी प्रश्न विचारतायत की जगातली सगळ्यात दीर्घ रेषा कुठली? या रेघोट्यावर मला आठवली म्हणून. जगातली सर्वात दीर्घ रेषा कुठली? एक शिष्य म्हणतो हातावरच्या रेषा. गुरुजी म्हणतात नाही, हातावरच्या रेषा मुठीत बंद होतात, मुठीत बंद होतात, लक्षात घ्या. आणि पुढे सांगतात की ज्यावेळी जन्माला आपण येतो त्यावेळी गर्भामध्ये ती मूठ अशी असते. जीवन म्हणजे मूठ उघडणे आणि मरण म्हणजे पुन्हा मूठ दाबून घेणे, याला म्हणतात जन्म मृत्यू. ह्या रेषा मोठी नाही जगातली. दुसरं शिष्य म्हणतो मग असं आहे की जगातली सगळ्यात मोठी रेषा म्हणजे ललाट रेषा, ललाट रेषा. गुरुजी म्हणतात तुझी ललाट रेषा तुला माहिती आहे? म्हणतो नाही.
कारण तुझं ललाटच तुला दिसत नाही. ललाट समोरच्याला दिसतं, लाट दिसते पण ललाट नाही दिसत. त्यामुळे ते ललाटची रेषा ही मरणानंतर जाते, त्यामुळे ती मोठी रेषा नाही. तो तिसरा शिष्य म्हणतो, गुरुजी जगातली सगळ्यात मोठी रेषा म्हणजे क्षितिज रेषा. गुरुजी म्हणतात नाही रे, तो भ्रम आहे, तो भास आहे. तुम्ही जवळ जाता ती लांब लांब जाते. क्षितिज नावाचं काही नसतं. आकाश दिसतं पण असत नाही आणि वारा दिसत नाही पण असतं. हे खरं जाणून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग शिष्य म्हणलं तुम्हीच सांगा गुरुजी, जगातली सगळ्यात मोठी रेषा कुठली? आणि गुरुजी जे उत्तर देतात ते उत्तर मी हिच्यासाठी देतोय. गुरुजी म्हणतात जगातली सर्वात दीर्घ रेषा म्हणजे तुझ्या पायाखालची वाट. ही कधी सरत नाही, पावलं सरतात पण वाट राहते. त्यामुळे नवीन प्रवासाची सिद्धता करा. आजचा समारंभ हा इथेच जरी थांबला असला तरी नवीन काहीतरी लिहिण्याची सिद्धता तुम्ही करावी. ही तुमची कवितेची वाट आहे हे सांगण्यासाठी मी ही गोष्ट सांगितली. धन्यवाद.